के पळणीवेल, पद्मश्री 2026. हा प्रवास सुरू झाला पुदुचेरी शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णकुप्पम गावातून. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पळणीवेलने वयाच्या 13व्या वर्षी आपले वडील गमावले. आयुष्य सोपं नव्हतं. त्यांचं कुटुंब गवताच्या झोपडीत राहत असे. त्यांच्या आईने 4 मुलांना वाढवलं. स्थानिक कार्यक्रमांमध्ये त्यांची तमिळनाडूची प्राचीन युद्धकला असलेल्या सिलंबमशी ओळख झाली आणि त्यात ते पूर्णपणे रमून गेले. त्या काळी गुरु एकदाच शिकवत असत आणि शिष्याला ते पूर्णपणे साध्य करावं लागत असे. त्यामुळे ते प्रखर सूर्यप्रकाशात छाया सराव करत असत, ज्यामुळे प्रत्येक हालचाल अधिक अचूक होत असे. पळणीवेल यांनी 7वी नंतर शिक्षण सोडून दिलं आणि बस क्लीनरची नोकरी सुरू केली. त्या काळी बस स्वच्छ करण्याचे फक्त 3 रुपये मिळायचे, पण एका कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी दिवसाला 10 रुपये लागायचे. त्या कठीण काळात साधा बोंडा विकत घेणं सुद्धा अवघड होतो. दिवस खूपच खडतर होते. लवकरच पळणीवेल बस चालक झाले, पण सिलंबम बद्दलची त्यांची आवड कधीच कमी झाली नाही. संधी मिळेल तेव्हा ते सराव करत राहिले. या कलेबद्दलच्या माझ्या टोकाच्या आवडीमुळे मी वेळ मिळेल तेव्हा अगदी कामाच्या वेळी सुद्धा सिलंबमची काठी घेऊन सराव करायचो. याच सवयीमुळे मला ही कला पुढे नेण्याची संधी आणि आत्मविश्वास देखील मिळाला. मग 2002 साली त्यांना कल्पना सुचली, आपण स्वतःची अकादमी का सुरू करू नये. आणि अशा प्रकारे मामल्लन सिलंबम आणि नट्टूपुरा कला विकास कळगम पुदुचेरी यांची स्थापना झाली. माझ्या आयुष्याला खरी दिशा सिलंबमने दिली. ड्रायव्हिंगमुळे उदरनिर्वाह होत होता आणि मी दोन्ही गोष्टी सांभाळत होतो. पण काही काळानंतर मी ड्रायव्हिंग सोडून दिलं आणि पूर्णपणे या कलेसाठी वाहून घेतलं. इथे बहुतेक विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं. पळणीवेल हे सर्व सिलंबमवरील प्रेमापोटी करतात. या कलेचा आनंद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते देशभरातील रंगमंचीय कार्यक्रमांमधून आपली कमाई करतात आणि अधूनमधून दुबई आणि पॅरिस सारख्या ठिकाणीही कार्यक्रम करतात. मी माझ्या तरुणपणी ज्या काठीनं सराव करायचो ती काठी मी आजही जपून ठेवली आहे. मी माझ्या पत्नी आणि मुलाला सांगितलंय की माझ्या अंतिम यात्रेत ती माझ्यासोबत ठेवण्यात यावी. मला खात्री आहे की ते माझी ही इच्छा पूर्ण करतील. इतरांसाठी हे काय आहे मला माहित नाही, पण माझ्यासाठी सिलंबम हा माझा प्राण आहे. श्री के पळणीवेल, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमन.